जय भीम जय भारत. सक्षम मराठी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम मराठी टीव्ही SB टीव्हीमध्ये स्वागत करतो आहे. मित्रांनो, 135वी जयंती फुले आंबेडकर जन्मोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जगामध्ये साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवरती नागपूरमध्ये BRSP तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचं एक वेगळीच पद्धत म्हणजे दिवालवरती पेंटिंग करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आणि त्यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा जनतेला देण्याचं एक नवीन या ठिकाणी जो आहे योजना राबवली जात आहे. सोबतच सुरेश माने साहेब यांना संघर्ष योद्धा या पुरस्काराने संघर्ष नायक या पुरस्काराने सन्मानित केल्याप्रित्यर्थ त्यांचे शुभेच्छा सुद्धा त्यांना देण्यात येत आहे. आणि माझ्यासोबत आहेत आज या वॉल पेंटिंग करणारे कार्यकर्ते जे या वॉल पेंटिंगच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा देत आहेत. जाणून घेऊया काय त्यांची मनशा आहे आणि काय उपक्रम कुठं कुठं आणि किती दिवाळी पेंट्स करून हे बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सव साजरा करत आहेत. काय सांगाल तुम्ही, काय औचित्य आहे की तुम्ही वॉल पेंटिंगवरती या पद्धतीने पेंटिंग्स करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतात. सोबतच संघर्ष नायक पुरस्कार मिळाल्याप्रित्यर्थ डॉक्टर सुरेश माने यांना सुद्धा तुम्ही शुभेच्छा देता. जय भीम. मैं किशोर सोमकुंवर दक्षिण नागपुर का BRSP का कार्यकर्ता हूँ और ये जो मूवमेंट है ये हमारी बाबा साहब के विचारों से मान्यवर काशीराम साहब ने चलाई थी और उस वक्त भी हमारे पास मीडिया या अन्य साधन कोई नहीं थे, तो दीवार के ऊपर पेंटिंग के माध्यम से उन्होंने चलाया था और वही कारवा अभी माने साहब डॉक्टर सुरेश माने साहब चला रहे हैं, जिनको अभी संघर्ष नायक ये पुरस्कार मिला है. पिछले 10 सालों से और 10 साल के पहले मान्यवर काशीराम साहब के साथ थे, तब भी ये संघर्ष करते आए हैं और ये संघर्ष आगे भी जारी रखा है. अब हमारे पास उतना मीडिया या अन्य बैनर पोस्टर के लिए काफ़ी पैसा लगता है, इसीलिए हम वही काशीराम साहब की पद्धति को आगे चलाते हुए पेंटिंग के माध्यम से जन जन तक पहुंचाने का काम हम कर रहे हैं और करते रहेंगे. आगे भी हमें ज़्यादा से ज़्यादा पेंटिंग हम आगे करने वाले हैं. हमारे साथ हम स्वयं स्फूर्ति से, कोई पैसा या कोई नहीं, हम खुद ही पैसा लगा रहे साहित्य के लिए और हमारे जो मनोरंजन जी फुलझले पेंटर है वो कोई भी 1 रुपया ना लेते हुए स्वयं श्रम दान कर रहे हैं और इस तरह से हम पेंटिंग के माध्यम से संदेश दे रहे हैं. 14 अप्रैल की शुभेच्छा दे रहे हैं और अपने 11 तारीख का जो कल का ये है फुले जयंती का, महात्मा फुले जयंती का, उनकी भी पेंटिंग हम करेंगे और ये पेंटिंग चालू ही रहेंगी. जसं की जेव्हा प्रसारमाध्यमे त्या पद्धतीने आपल्यामध्ये अस्तित्वात नव्हती तेव्हासुद्धा वॉल पेंटिंग्सच्या माध्यमातून जो आहे हा प्रसारमाध्यम दिवाल ही प्रसारमाध्यमांचं काम करत होती. माननीय कांशीराम साहेबांनी सुद्धा तेच केलं. त्यांच्याच उपक्रम हे सामोर नेताना या पद्धतीने दिवालवरती पेंटिंग्स करून जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा देत आहेत. आपल्यासोबत परत जुडलेले आहेत. या काय सांगाल तुम्ही या विषयावरती की वॉल पेंटिंग करून शुभेच्छा दिल्या जाते. मी अनिल गरटकर BRSPचा एक कार्यकर्ता आहे आणि हे जी पेंटिंग उपक्रम जे राहते ते सगळ्यांना म्हणजे दिसते. त्या पेंटिंगच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन होते हे कांशीरामजी साहेबांनी पहिले केलेलं आहे. त्याच पद्धतीनुसार आम्ही मानेसाहेबांच्या जे चळवळ आहे BRSP हे फुले शाहू आंबेडकरी चळवळ आहे. राजनीतिक काम आणि फुले शाहू मिशन हे जास्त आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ते जे बी कमी का असे ना पण हे घर घर तक म्हणजे BRSP पोहोचवण्याचं काम करत आहे. एवढं बोलतो मी थांबतो. घराघरापर्यंत BRSPचं जे आहे विचार आणि बाबासाहेबांचे जे विचार आहेत पोहोचवण्याचं काम यांनी हाती घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने यांचा उपक्रम जे आहे सुरू आहे. आपल्यासोबत पेंटर सुद्धा आहेत. याच काय सांगाल तुम्ही की निशुल्क कोणत्याही पद्धतीचा आपण म्हणतो की एक काही टेंडर ठेका या आपण मुआवजा या मजुरी न घेता तुम्ही कार्यक्रम राबवत आहात, काय सांगा. जनरली आम्ही कांशीरामजीच्या मुवमेंटमधून ते कार्य शिकलो. त्यांच्या मुवमेंटमध्ये सुद्धा काम केलेलं आहे निस्वार्थीपणानं.
आज आमच्या समोर मोठं नेतृत्व जो दिवस रात संघर्ष करत आहे, हा छोटासा संघर्ष आहे त्याच्यासाठी, आमचा काही मोठा संघर्ष नाही. पेंटिंगचं काम करणं आम्ही करत राहू, पण त्यांच्या संघर्षासमोर आमचा हा बिलकुल छोटा संघर्ष आहे. साहेब काम करत राहू, त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, राष्ट्रीय संघर्ष नाही करत. संघर्ष नायक पुरस्कार. मी त्यांना अभिनंदन करतो, माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. दक्षिण नागपूर युनिट नागपूर. आतापर्यंत किती पेंटिंग झाले आणि आणखी पद किती कर तयारी आहे? आता आम्ही ठरवलं आहे आता तर 5 झाले आहेत, परंतु आम्ही आमच्या उमरेड ते भिवापूर हा पूर्णपणे आम्ही BRSP वॉल पेंटिंगच्या माध्यमातून दाखवून देऊ. पूर्ण पक्षाची ताकद आम्ही कार्यकर्ते मिळून लावू. निस्वार्थपणे काम करणारे कार्यकर्ते आपण बोलतो आहोत आणि म्हणतो आहोत की कार्यकर्ते हाडामाखाती राहिले नाही, परंतु या माध्यमातून आपण सांगू शकतो की कार्यकर्ते आजही कार्यरत आहेत, ॲक्टिव्ह आहेत. ना पैशाची ना मेहनतीची त्यांना चिंता आहे. त्यांनी स्वयंस्फूर्तीने हा उपक्रम हाती घेऊन पेंटरसुद्धा आहेत जे कोणताही पद्धतीचं शुल्क न घेता स्वयंस्फूर्तीने ते काम करत आहेत. आणि कार्यकर्ते जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन या जयंतीच्या साऱ्या जगाला या वॉल पेंटिंगच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ इच्छित आहेत. अर्थात नवनवीन घडामोडी, नवीन अपडेट आपल्या परिसरातील बघण्याकरता सक्षम भारत TV SB2 ला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्याकडे बातमी असेल जी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल आम्हाला पाठवा, आम्ही आपली बातमी दाखवू. स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.